गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बैठक झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. तरी त्यांनी अमित शहांनी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेनंतर दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग, पण तुझा CDR खरा बोलतो, रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे. अशा रंगल्या रात्री, त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल. म्हणजे माझा एकच प्रश्न आहे, त्यांनी बाप दाखवावं तर श्राद्ध करावं. वेळोवेळी काही पण आरोप करायचे आणि एक म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवर, राज्यातल्या नेत्यांवर आरोप केल्याशिवाय माध्यम त्यांना विचारत नाही. काडीची किंमत आज त्यांना राहिलेली नाही आणि म्हणून बेडशीट ते आरोप करतात. त्यांनी जो आरोप केला आहे आताचा की एक IAS अधिकाऱ्यांशी त्यांनी संबंध जोडला आणि मला नाव माहीत आहे आणि नंतर मग मला ते माहीत नाही. याच्या अगोदरही त्यांनी अशाच प्रकारचे बेताल वक्तव्य केले होते. ते CDचं प्रकरण आपल्याला माहितीच असेल, माझ्याकडे आहे, माझ्याकडे असे पुरावे आहे आणि ते माझ्या मोबाईलमधून कशी काय गायब झाली, असं म्हणजे काहीही पण बोलून घ्यायचं, प्रसिद्धी मिळवून घ्यायची, माध्यमासमोर जायचं आणि नंतर घुमजाव करायचं. म्हणजे एकंदरीत एकनाथराव खडसे यांचा मागच्या कालखंडाचा जो जर आपण संपूर्ण अभ्यास जर केला तर त्यांनी आतापर्यंत फक्त आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलाच पुरावा ते सोबत घेत नाही. एखादा जर आपल्याला आरोप करायचा असेल तर आपल्या सोबत पुरावे असले पाहिजे. पुरावे असले तरच आपण माध्यमासमोर गेले पाहिजे. मात्र खडसेंची परिस्थिती अशी आहे की त्यांना म्हणजे या सर्व राजकारणात जिवंत राहण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय, कुठलंच माध्यम त्यांच्याकडे नाही आहे. फक्त आरोप करणे, प्रसिद्धी मिळवणे. आता म्हणजे त्यांना थोडंसं जनाची मनाची वाटलेली पाहिजे. एखाद्या IAS अधिकाऱ्यावरती आरोप करतात, एखाद्या महिला अधिकाऱ्यावर. आता आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक अशा अधिकारी आहेत की ते खूप चांगलं काम करतायत आणि खरं म्हणजे महिलांबद्दलच बोलायचं म्हटलं तर त्यांच्या घरामध्ये एक महिला आहे की ते प्रतिष्ठाचं काम करते, एक महिला आहे की ते केंद्रामध्ये चांगलं नेतृत्व करते. तर मग आपल्या घरामध्येच महिला आहे तर आपण असा आरोप कसा कोणावर करू शकतो? एक महिलांचाच हा अवमान आहे असं. तर आज खडसेंकडे काहीच नाही पुरावे. ते आजारानं अतिशय बेजार झालेले आहे, दुर्धर झालेले आहे. त्यांना मागे 75% हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी घेतलेलं आहे. आता 75% हँडिकॅप नेमके ते कुठले कुठले अवयव त्यांचे हँडिकॅप झालेला आहे, ब्रेन पासून तर बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत. याचं म्हणजे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या भंपस असतात, बकवास असतात, फक्त काहीतरी TRP मिळवण्यासाठी असतात आणि 2-4-5 दिवसानंतर त्याच विषयात ते पुन्हा माघार घेतात. एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी स्वतः केलेला नाही. हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन नादळ आपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना. नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत? जे थत्ते नामक व्यक्तीचा तो संदर्भ देत आहेत, त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही पहा. गुगलवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल की त्यांनी आतापर्यंत काय काय बोलले आणि त्याच्यात काय काय तथ्य आहे. म्हणजे असं कोणीतरी कोणाला खूप असं काही महत्व देण्याचं कारण नाही आहे. खरं म्हणजे यांचा विषय जो आहे, काय बोलले की मला त्या IAS अधिकाऱ्याचं नाव माहिती बोलले ना. ते तुमच्या समोर बोलले का नाही? खोटं आहे का? आणि ते जे बोलले तर मी तेच म्हणतो ना, खडसे साहेब तुम्ही बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा.